सतीश भोसले उर्फ खोक्या अखेर पोलिसांच्या ताब्यात आहे। बीड पोलिसांनी सतीश भोसलेला प्रयागराजमधून अटक केली आहे। पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी या संदर्भातली माहिती दिलेली आहे। खरं तर मागच्या तब्बल 6 दिवसापासून या ठिकाणी सतीश भोसलेचा शोध सुरू होता। अखेर बीड पोलिसांनी सतीश भोसलेला ताब्यात घेतलाय। पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी या संदर्भातली माहिती दिलेली आहे। प्रयागराजमधून सतीश भोसले उर्फ खोक्याला आता अटक करण्यात आली। अटकेनंतरचा पहिला फोटो सतीश भोसलेचा आता पुढारी न्यूजवरती आपण पाहताय। पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे। बीड पोलिसांच्या कामगिरीला अखेर यश आलंय। सतीश भोसले याला अटक करण्यात आली। प्रयागराजमधून त्याला ताब्यात घेण्यात आला आणि अटकेनंतरचा हा पहिला फोटो आता पुढारी न्यूजच्या हाती लागलेला आहे। सतीश भोसले उर्फ खोक्याला आता ताब्यात घेण्यात आला आणि त्यानंतरची दृश्य आपण पुढारी न्यूजवरती पाहतोय। बीड पोलिसांनी प्रयागराजमधून सतीश भोसलेला अटक केली आहे। सतीश भोसले संदर्भात खरं तर आधी सुरुवातीला क्रूर मारहाण करण्यात आल्याचा, अमानुष पद्धतीने मारहाण करण्यात आल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला। तो व्हिडिओ समोर आला, त्यानंतर तपास सुरू झाला। त्यानंतर सतीश भोसले याचे काही नोटा उधळतानाचे व्हिडिओ समोर आले, पैशांची उधळण करतानाचे व्हिडिओ समोर आले आणि त्यानंतर सतीश भोसले याच्या घरी धाड टाकण्यात आले आणि त्या धाडीनंतर अनेक नवनवीन खुलासे समोर आले। प्राण्यांचे मांस, त्यामध्ये या व्यतिरिक्त गांजा सुद्धा आढळलाय। मोठ्या प्रमाणात गांजा त्या ठिकाणी असल्याचं कळतंय आणि त्यानंतर आता सतीश भोसलेचा शोध मागच्या तब्बल 5 ते 6 दिवसापासून सुरू होता। अखेर आता बीड पोलिसांनी सतीश भोसलेला प्रयागराजमधून अटक केलेली आहे। पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी या संदर्भातली माहिती दिली। सतीश भोसले उर्फ खोक्या अखेर पोलिसांच्या ताब्यात आहे। त्यामुळे आमदार सुरेश धस, बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत, आमदार सुरेश धस यांचा सतीश भोसले हा कार्यकर्ता असल्याचं सुद्धा कळतंय। त्या प्रकारचे काही व्हिडिओ सुद्धा आता सतीश भोसलेचे व्हायरल झाले होते। सतीश भोसले यांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिली। सतीश भोसले उर्फ खोक्याला अखेर प्रयागराजमधून अटक केली। अटकेनंतरचा पहिला फोटो हा पुढारी न्यूजच्या हाती लागला। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सचिन जिरे आपल्यासोबत जोडलेत। सचिन, बीड पोलिसांनी प्रयागराजमधून अखेर आता सतीश भोसलेला अटक केली आहे। काय सविस्तर माहिती आहे? त्याचा एक फोटो सुद्धा अटकेनंतरचा पहिला फोटो पुढारी न्यूजच्या हाती लागलाय। निश्चितच हा पुढारी न्यूजचा फोटो हाती लागलेला आहे। आपण पाहतो की यामध्ये जो सतीश भोसले आहे खोक्या, त्याला बीड पोलिसांनी अटक केलेला आहे, त्याला ताब्यात घेतलेला आहे। अनेक दिवसांपासून तो फरार होता, त्याच्यावरती अनेक आरोप बीड पोलिसांकडून करण्यात आले होते, त्याच्यावर गुन्हा दाखल देखील होता। तो त्याचा शोध गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होता, मात्र तो पोलिसांना सापडत नव्हता। मात्र पोलिसांना तो उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये असल्याची कुटकुट लागली होती। त्यानंतर बीड पोलिसांनी प्रयागराज गाठत त्या ठिकाणी उत्तर प्रदेश पोलिसांची मदत घेतली आणि संयुक्त कारवाई करत या खोक्याच्या मुसक्या आवळलेल्या आहेत। त्याला आता ताब्यात घेण्यात आलेला आहे। थोड्या वेळात त्याला जी अटकेची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे। त्याला त्यानंतर महाराष्ट्रातील बीडमध्ये त्याला आणलं जाणार आहे। त्यानंतर त्याला न्यायालयासमोर हजर केलं जाणार आहे। आता आपला हा जो फोटो पाहतोय, हा एक्सक्लुझिव्ह फोटो आपण पाहतोय की जो त्याला अटक करण्यात आल्यानंतरचा हा फोटो काढण्यात आला होता। करण, नक्कीच सचिन, धक्कादायक अशी माहिती आहे। आणि आणखीन एक महत्त्वाची अपडेट की खरं तर सतीश भोसले हा मागच्या 6 दिवसापासून फरार होता, शोध मोहीम सुरू होती। सतीश भोसलेला या ठिकाणाहून पळ काढण्यासाठी किंवा लपण्यासाठी कोणी काही मदत केली, या संदर्भातली काही माहिती आली का? निश्चितच त्याचे जे सहकारी आहेत त्यांनी त्याला मदत केल्याचे प्राथमिक समोर येत आहे। मात्र यामध्ये नेमकं कोण कोण होतं, यामध्ये काही राजकीय व्यक्तींनी त्याला पाठबळ दिलं आहे का, किंवा त्याला इथून पलायन करण्यामध्ये कुणी कोणी मदत केली आहे, याची देखील आता चौकशी केली जाणार आहे। कारण की छत्रपती संभाजीनगर मार्गे किंवा बीड मार्गे तो गेला असावा असा कयास पोलिसांना आहे। मात्र या दरम्यान त्याला कोणी कोणी मदत केलेली आहे, या खोक्या जेव्हा प्रयागराजला पोहोचला तिथं त्याला कोणी मदत केली, त्याच्या अजून काही त्याचे सहकारी आहेत का, याचा तपास देखील आता केला जाणार आहे। मात्र आज घडीला जर आपण पाहिलं तर एक मोठं यश पोलिसांना म्हणावं लागणार आहे। कारण की 6 दिवसापासून हा खोक्या पसार होता, त्याचा सर्वत्र शोध घेतला जात होता। मात्र आता त्याचा ही शोध मोहीम आता थांबवली जाणार आहे, कारण की तो अटक झालेला आहे आणि त्याचे जे अनेक कारणामे ते उघड झालेले आहेत। आता त्याला थोड्याच वेळात प्रयागराज उत्तर प्रदेश येथून महाराष्ट्रामध्ये आणलं जाणार आहे। करण, नक्कीच सचिन, महत्त्वाची घडामोड म्हणावी लागेल। यामध्ये खरं तर हा विचार केला की सतीश भोसले याला अखेर आता प्रयागराजमधून ताब्यात घेण्यात आला आहे। खरं तर आंदोलनाच्या दरम्यान काही आंदोलन सुद्धा सतीश भोसले याच्या विरोधात झाले, त्यावेळी आमदार सुरेश धस यांच्यावरती आरोप करण्यात आला की आमदार सुरेश धस यांनीच त्यांना आश्रय दिला असावा असा अंदाज सांगण्यात आला। मात्र आता अखेर ताब्यात घेण्यात आला। यापुढची कायदेशीर कारवाई नेमकी कशी असणार आहे?
एखाद्या आरोपीला कारण जेव्हा अटक करण्यात येते, फरार आरोपी जेव्हा अटक करण्यात येते, तेव्हा सर्वात प्रथम त्याची नोंद संबंधित ठाण्यामध्ये घेतली जाते की त्याला अटक करण्यात आलेली आहे. त्यानंतर अशा प्रकरणामध्ये 24 तासाच्या आत आरोपीला न्यायालयासमोर हजर केलं जातं. जर त्याला हजर करण्यामध्ये विलंब होणार असेल तर त्या संबंधित पोलीस ठाण्याच्या जिथे न्यायालयाची परवानगी घेतली जाते आणि त्यानंतर तो वेळ काळ वाढवला जातो आणि त्यानंतर न्यायालयामध्ये त्याला हजर केलं जातं. आता या खोक्याला जे आहे ते पोलीस पथक न्यायालयासमोर हजर करतील आणि त्यानंतर पुढचं जे काही न्यायालयाचा निर्णय असेल तो न्यायालय ठरवणार असेल. नक्कीच सचिन, खरं तर सतीश भोसले हा तब्बल 6 दिवसापासून पोलिसाला गोंगारा देत होता. त्याचा शोध सुद्धा सुरू होता. मात्र यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आहे की सतीश भोसलेला आता ताब्यात घेण्यात आलाय. मात्र आपण जसा आता उल्लेख केलात की तो प्रयागराजला गेला असल्याची कुणकुण पोलिसांना लागली होती, ही माहिती नेमकी कशी मिळाली याबाबतचे काही खुलासे समोर आलेत का? जेव्हा हे प्रकरण समोर आलं होतं तेव्हा गुन्हा दाखल होतो तेव्हा पोलिसांनी आपली जी गुप्तहेर असतात, पोलिसांचे जे खबरे असतात, त्यांना खबऱ्यांची जी टीम होती ती ऍक्टिव्ह करण्यात आली होती. सर्वत्र जिल्ह्यामध्येच नव्हे तर राज्यभरात आणि रेल्वे स्टेशनवरती प्रामुख्याने जी खबरी आहेत त्यांना ऍक्टिव्ह करण्यात आलं. ते खबऱ्यांच्या नेटवर्कने पोलिसांना ही माहिती दिली होती की हा जो खोक्या आहे हा उत्तर प्रदेश मध्ये गेला आहे, तो प्रयागराज मध्ये असल्याची दाब शक्यता आहे. पोलिसांनी हा गुप्तपणे ही मोहीम राबवत प्रयागराज गाठलं, तेथून त्या खोक्याच्या मुसका आवळण्यात आलेल्या आहे. आता त्याला महाराष्ट्रामध्ये आणलं जाईल आणि त्यानंतर त्याला न्यायालयासमोर हजर केलं जाणार. न्यायालय त्याला जामीन देतं की मग पोलीस त्यांना कोठडी मागतं. कोठडी मागे किती दिवसाची कोठडी मिळते हे देखील पाहणं महत्वाचं राहणार आहे. करण, नक्कीच सचिन, आता आगामी काळात कायदेशीररित्या काय कारवाई केली जाते, बीडमध्ये आणलं जातं, त्यापुढे काय घडतं यावरती तू लक्ष ठेवून राहा. वेळोवेळी तुझ्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेतच राहू. मात्र तुर्तास या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी खूप खूप धन्यवाद. अटकेनंतरचा पहिला फोटो अखेर पुढारी न्यूजच्या हाती लागलाय. सतीश भोसले उर्फ खोक्या अखेर पोलिसांच्या ताब्यात आहे. बीड पोलिसांनी प्रयागराजमधून अखेर सतीश भोसलेला अटक केली.